नमस्कार, मी रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, इथं मी ब्लाऊज पीस घेतलेले आहेत। साडीतील एक आहे आणि प्लेन ब्लाऊज पीस एक आहे। तर ह्या दोन्ही ब्लाऊज पीसपासून मी खूप सुंदर असे छोटे छोटे पाऊच मुलांच्या शाळेसाठी बनवणार आहे, पेन वगैरे ठेवण्यासाठी। तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर एक साडीतील ब्लाऊज पीस आहे आणि एक प्लेन ब्लाऊज पीस, मी असे हे दोन ब्लाऊज पीस घेतलेले आहेत। तर इथं प्लेन ब्लाऊज पीस मी आधी घेतलेला आहे, कारण तो अस्तरसाठी वापरणार आहे, त्यासाठी इथं फोल्डिंग करून घेतलेला आहे मी, डबल फोल्ड। तर असे मी दोन पीस कट करून घेणार आहे, म्हणजे दोन पाऊचचे। तर इथं ह्याप्रमाणे सरळ लाईनिंग आखून घ्यायची आहे। ब्लाऊज पीस थोडासा क्रॉस आहे त्यासाठी, आणि इथं हा कटिंग करून घेणार आहे सरळ। तर इथे ह्याप्रमाणे लाईन आखून बघा सरळ कट करून घेतलेला आहे मी ब्लाऊज पीस। तर ह्याप्रमाणे, तर आता इथं मापे दाखवणार आहे मी तुम्हाला। तर इथं लांबी घेतलेली आहे 9.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 10.5 इंच। तुम्ही इथं पुन्हा 1 इंच वाढवून घेऊ शकता जर तुम्हाला मोठं पाऊच बनवायचं असेल तर। तर इथे ह्याप्रमाणे मी मार्किंग करून घेऊन लाईन आखून घेतलेली आहे, पाहू शकता। इथं दोन्ही बाजूने सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि आता इथं रुंदीसुद्धा घेऊन बघा, इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आधी मी लांबी घेतलेली आहे, तर रुंदी घेत आहे। त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने बघा व्यवस्थितपणे मार्किंग करून घेऊन लाईन आखून घेऊन कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथं मार्किंग करून झालेलं आहे, तर आता इथं कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथं मी दोन्ही एकाच वेळेला दोन पीस कट करत आहे। तर इथं तुम्हाला सावकाश दाखवत आहे मी, कारण तुम्हाला समजण्यासाठी। तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे दोन पीस मी कट करून घेतलेले आहेत एकाच साईजचे। तर असे मी छोटे छोटे एक ब्लाऊज पीसमध्ये बघा साधारणपणे एक 7 तरी पाऊच तयार होतात। तर ह्याप्रमाणे मी दोन पीस कट करून घेतलेले आहेत अस्तरचे। तर आता मेन फॅब्रिकसुद्धा त्याचप्रमाणे दोन पीस मी कट करून घेणार आहे। तर ह्याप्रमाणे हे सुद्धा मेन फॅब्रिक हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन भाग इथं मी कटिंग करून घेणार आहे। थोडंसं इथं क्रॉस कापड आहे, त्यामुळे मी कट करून घेत आहे। आणि हा अस्तरचा भाग ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे थोडा अंतर एक्स्ट्राचा ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे, कारण आपण शिलाईनंतर व्यवस्थित साईडनं राहिलेलं कापड हे कटिंग करून घेतच असतो त्यासाठी। तर इथे ह्याप्रमाणे पाहू शकता ब्लाऊज पीस इतका राहिलेला आहे शिल्लक, त्यापासूनही अजून 4 किंवा 5 तरी बनवून तयार होतील पाऊच। तर इथं फोमसुद्धा मी घेतलेला आहे। तर हा फोम मी नवीन रेडीमेड कापडं जे असतात त्यामध्ये मिळतो, तर तोच फोम इथं मी वापरत आहे। तर ह्याप्रमाणे फोम्सवर सुद्धा अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि ह्याप्रमाणे त्याच साईजनुसार कटिंग करून घेतलेला आहे। तर इथं फोममधून जॉईंट आहे, त्यामुळे मी इथं मधून कटिंग करून घेत आहे, कारण ह्याचेसुद्धा मी दोन पीस कट केलेले आहेत, पाहू शकता इथं। तर ह्याप्रमाणे अस्तर, मेन फॅब्रिक आणि फोम घेतलेला आहे एक एक पीस। तर हा एक एक भाग घ्यायचा आहे, प्रत्येक अस्तर, मेन फॅब्रिक आणि तर ह्याप्रमाणे फोम बघा मध्ये ठेवलेला आहे, वरून अस्तरचं कापड आणि आतून मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे। असं ह्याप्रमाणे ठेवून बघा चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर चारही बाजूने शिलाई देत असतेवेळी हात बघा व्यवस्थित असा पंजा ठेवून घ्यायचा आहे कापडावरती, कारण मध्ये फुगीर येऊ नये त्यासाठी। तर पाहू शकता ह्याप्रमाणे सरळ करूनच व्यवस्थित चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर त्याप्रमाणे चारही बाजूने शिलाई देऊन झालेला आहे। तर राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। तर इथे ह्याप्रमाणे चारही बाजूने कटिंग करून झालेला आहे एक्स्ट्राचा भाग, आणि इथे ह्याप्रमाणे बघा अशा लाईन शिलाई देऊन घ्यायचं आहे, उभ्या आणि आडव्या लाईन। तर इथं उभ्या लाईन मारून झालेल्या आहेत, तर आता इथं आडव्या लाईन मारून घ्यायचं आहे शिलाई।
तर इथं ह्याप्रमाणे उभ्या आणि आडव्या लाईन शिलाई देऊन झालेले आहेत, पाहू शकता इथं. तर आता इथं मी चेन घेतलेली आहे लावण्यासाठी. तर इथं चेन बघा तुमच्या साईजनुसार घ्यायची आहे, जितकं पण पाऊच आहे त्या साईजनुसारच इथं कट करून घ्यायचं आहे. तर मला जितकं लागतं तिथं मी इथं कटिंग करून घेतलेली आहे चेन. तर याप्रमाणे तर इथे चेन जोडते वेळी बघा कापड हे सरळ बाजूने आहे आणि चेन ही वरच्या बाजूने उलट बाजू आहे आणि आतील बाजूने सरळ बाजू आहे. उलट बाजूने चेन ही सरळ कापडावरती ठेवायची आहे आणि ह्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे. तर इथं चेन आपली जोडून झालेली आहे एका बाजूने. तर याचं फोल्ड करून आतील बाजूने बघा शिलाई मार्जिने दाबून वरून एक दाब द्यायचा आहे. दाब शिलाई देऊन घ्यायचं आहे. त्याप्रमाणे दाब शिलाई देऊन झालेली आहे. तर पुन्हा बघा इकडं सरळ बाजू आणि ही उलट बाजू आहे वरची. तर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा चेनची शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता ह्याप्रमाणे ठेवलेलं आहे मी आणि चेनचा दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे. तर इथं दुसरा भाग सुद्धा जोडून झालेला आहे. चेन हे ओपन करून घ्यायची आहे पूर्ण आणि पुन्हा इथं एक दाब शिलाई देऊन घ्यायचं आहे. आतील शिलाई मार्जिने खालील बाजूने करायचं आहे आणि याप्रमाणे दाब शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथं दाब शिलाई देऊन झालेली आहे. तर ह्याप्रमाणे बघा आपली चेन जोडून झालेली आहे. तर राहिलेली शिल्लक चेन आपण कटिंग करून घ्यायची आहे. तर त्याआधी इथं रनर होऊन घ्यायचं आहे. तर इथं मी रनर घेतलेला आहे चेनचा. तर याप्रमाणे आपण चेनमध्ये रनर ओवून घ्यायचं आहे. तर छोटीशी तार असते बघा ती थोडीशी ओपन करून घ्यायची आहे एका बाजूने आणि एक बाजूने असं आतमध्ये रनरच्या टाकून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू थोडीशी तारही ओढून घ्यायचं. लगेच सहज आपला रनर ओवून जातं बघा. तर ह्याप्रमाणे पुन्हा पूर्णपणे ओढून घ्यायचं आहे रनर आणि पुन्हा एकदा आपण आतमध्ये ओवून घ्यायचं आहे. तर ह्याप्रमाणे मध्यभागी रनर हे आणायचं आहे. तर दोन्ही बाजूने चेन ही आपली पॅक झालेली आहे. तर ह्याप्रमाणे उलट बाजू करून घ्यायचं आहे आणि उलट बाजूने बरोबर असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं छोटासा एक कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे मध्यभाग आपल्याला कळतो. तर दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने ह्याप्रमाणे मध्य काढून घ्यायचं आहे आणि थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. तर इथं सेंटर बरोबर आपला समजला जातो आणि ही एक्स्ट्राची चेन आपण कट करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आणि कट दिलेला आहे तिथं बरोबर चेनचा भाग यावा याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने शिलाई देऊन घेणार आहे. तर इथं दोन्ही भाग आपले कट दिलेले आहेत तिथं चेन आली पाहिजे त्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता दोनही बाजूने शिलाई देऊन झालेली आहे आपली जॉईंट करून. तर आता इथं चारही कॉर्नरला बघा मार्किंग करून घेणार आहे मी. तर इथं एका कॉर्नरवरती मार्किंग करून घ्यायची आहे 1-1 इंचाने. दोन्ही बाजूने 1-1 इंचाने असा हा चौकोन मार्किंग करून घ्यायचा आणि तो कट करून घ्यायचा आहे. तर त्याप्रमाणे कट करून झालेला आहे. तोच कॉर्नर आपण घेऊन बघा दुसऱ्या कॉर्नरवरती मार्किंग करून घेणार आहे. तर असे हे चारही कॉर्नर आपण ठेवून बघा व्यवस्थित मार्किंग करून घेऊन कटिंग करून घ्यायचे आहेत. तर ह्याप्रमाणे तर मैत्रिणींनो इथं कॉर्नर कटिंग करून झालेले आहेत पाहू शकता. तर या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं चारही कॉर्नर कटिंग करून झालेले आहेत. तर हे कॉर्नर ह्या पद्धतीने पकडून शिलाई देऊन घेणार आहे. तर इथं पाहू शकता इथं ह्याप्रमाणे व्यवस्थित पकडायचा आहे कॉर्नर आणि चेनचा भाग ह्याप्रमाणे खालील बाजूने करायचा
आणि ह्याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचं आहे, म्हणजे कसं पाऊच व्यवस्थित दिसतं त्यासाठी. तर मैत्रिणींनी तर डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे. प्रत्येक कॉर्नरला डबलच शिलाई द्यायचं आहे. दुसरा कॉर्नर पण ह्या पद्धतीने पकडायचा आहे. शिलाईचा भाग चेनचा भाग खालील बाजूने झाला पाहिजे त्याप्रमाणे तिथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि प्रत्येक कॉर्नरला डबलच शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता चारही कॉर्नर आपले शिलाई देऊन झालेले आहेत आणि पाऊच आपलं हे शिवून तयार झालेलं आहे. तर चेनच्या बाजूने ओपन करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक कॉर्नरला व्यवस्थित असे हे बोटाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि ह्याप्रमाणे आपलं पाऊच रेडी झालेलं आहे शिवून. तर आता दुसरं पण पाऊच मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच पद्धतीने मी थोडंसं रुंदीला जास्त ठेवून शिवलेलं आहे. तर याप्रमाणे दुसरं पण पाऊच मी बघा इथं बनवलेलं आहे. तर असेच मी 7 पाऊच बनवलेले आहेत एकूण. तर शेवटला तो पण फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर याप्रमाणे बघा पाहू शकता इथं. तर इथं आणखीन कापड राहिलेलं आहे शिल्लक, त्यासुद्धा कापडचे मी पाऊचेस बनवणार आहे मुलांना देण्यासाठी. तर याप्रमाणे बघा मी 7 पाऊच बनवलेले आहेत ह्या कापडापासून. असे हे 2 पाऊच झालेले आहेत. तरी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.